साखरपुड्यातील सोन्याचे दागिने चोरी प्रकरण उघड। 8 वर्षीय विधी संघर्षित बालकाकडून तब्बल 17,33,000चा मुद्देमाल हस्तगत। अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात पार पडलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या 8 वर्षीय विधी संघर्षित बालकाचा कोतवाली पोलिसांनी शोध घेत तब्बल 17,33,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे। या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सिंधू महेश माने, वय वर्ष 52, व्यवसाय शिक्षक, राहणार शेवगाव रोड, तिसगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांनी दिनांक 3 मे 2026 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती। दिनांक 2 मे रोजी त्यांचा भाचा आशुतोष नंदकुमार मरकड याचा साखरपुडा समारंभ श्रेया गार्डन केडगाव येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमासाठी त्या स्वतःचे सोन्याचे दागिने निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवून आल्या होत्या। तसेच त्यांचे मेहुणे नंदकुमार मरकड यांनी नवरा नवरीस भेट म्हणून 6 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी त्यांच्या ताब्यात दिली होती। कार्यक्रम सुरू असताना सिंधू माने या नातेवाईकांसोबत फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या। त्यावेळी त्यांनी दागिन्यांची पिशवी आपल्या पायाजवळ ठेवली होती। मात्र काही वेळाने परत आल्यानंतर ती पिशवी तेथे आढळून आली नाही। अज्ञात चोरट्याने संधी साधून पिशवीतील 16 तोळे सोन्याचे दागिने व रोख 25,000 रुपये असा एकूण 17,33,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले। या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 353/2026 प्रमाणे BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज ताब्यात घेत तांत्रिक विश्लेषण सुरू केले। तसेच यापूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा अभ्यास करून तपासाची चक्र फिरविण्यात आली। तपासादरम्यान हा गुन्हा मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील काडिया सासी पोस्ट ओढा तहसील पचोर येथील 8 वर्षीय विधी संघर्षित बालकाने साथीदारासह केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांनी मिळवली। यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी विशेष पथक तयार केले। या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद ओरगे, विशाल दळवी आणि पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांचा समावेश होता। सदर पथक तातडीने मध्य प्रदेशला रवाना झाले। स्थानिक बोडा पोलीस स्टेशनची मदत घेऊन अत्यंत दुर्गम व संवेदनशील भागात 4 दिवस सातत्याने शोध मोहीम राबविण्यात आली। अखेर पोलिसांनी विधी संघर्षित बालकाचा शोध घेत चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने व रोख रक्कम असं संपूर्ण 17,33,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहे। दिनांक 2 मे 2026 रोजी आपलं श्रेया गार्डन या ठिकाणी एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये एक चोरी झाली होती सोन्याची। साधारणतः त्यांनी 16.5 तोळे सोनं अशी एक आपल्याला तक्रार प्राप्त झालेली। त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील काही तांत्रिक CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं की ते जे चोरी करणारी जी टोळी आहे ती मध्य प्रदेश इथली जी टोळी आहे। तर आपली जी पथक आहे, आमचे प्रभारी अधिकारी गायकवाड साहेब, त्यांची जी टीम आहे, एक PS सकपाळे साहेब, त्यानंतर विशाल दळवी, सूरज कदम व बोरगे हे जी टीम त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी मध्य प्रदेशला जाऊन त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर असं निदर्शनास आलं की ते 4-5 जे गाव आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चोऱ्या करणं व जे काही पोलीस पथक येतात त्या पोलीस पथकांना ही जी काही रिकव्हरी करणे त्यापासून अडथळा निर्माण करणं अशा बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत। अशा म्हणजे खूप रिस्क असताना सुद्धा आमचे जे पथक आहे त्यांनी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। त्या कोम्बिंग दरम्यान त्यांनी जे काही आरोपी त्यांच्यासोबत जे काम करणारे ज्यांची टोळी आहे, टोळी सदस्याला त्यांनी त्या ठिकाणी ताब्यात घेऊन ही जी साधारणतः आपण जे पूर्ण म्हणजे गुन्ह्यामध्ये जे गेलेलं जे काही पूर्ण सोन्याची रिकव्हरी केलेली आहे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये 25,000 रुपयाची त्याच्यामध्ये आपण कॅश रिकव्हर केलेलं आहे। आणि जे फिर्यादीने जे दिलेलं आहे ते सर्व आपण त्या ठिकाणी आणि मला वाटतं की असं पहिल्यांदाच झालेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन असं कोम्बिंग करून कोतवाली पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी पूर्णपणे आपलं जे चोरीस गेलेलं मुद्देमाल रिकव्हर केलेलं आहे। मी आमचे जे प्रभारी अधिकारी आहे संभाजी गायकवाड साहेब आहेत, त्यांचे आपले सकपाळे साहेब आहेत,
पाटील साहेब आहेत, तसेच आपले आमचे DBचे अंमलदार आहेत, विशेष करून विशाल दळवी असेल, आमचे बोरगे दादा असतील, तसेच सूरज कदम असतील, यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो की अशा पद्धतीनं काम केल्यानंतर जे काही सामान्य नागरिक आहेत, विशेष करून ज्यांचं साधारणतः 16.5 तोळे म्हणजे आजच्या यात 25 ते 30 लाख रुपयाचा तो एवज आहे, त्यांच्या जीवनाची किंवा जीवनभर त्यांनी जी कमाई केलेली ती कमाई त्यांना दिलेली आहे. खूप चांगलं काम केलेलं आहे. मी सर्व पथकाचं अभिनंदन व्यक्त करतो. एकूण किती जणांची टोळी होती यामध्ये? त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी होता, जो आपल्याला ज्याच्या आधारे आपण जे सीसीटीव्हीत मिळाला, तो लहान म्हणजे तो विधी संघर्ष बालक आहे. त्याचं साधारण 8 वर्ष वय आहे आणि त्याचं पूर्ण कुटुंबच त्याच्यामध्ये आहे. अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी केलेले आहेत आणि ते पूर्ण गावामध्ये त्यांची जी कुटुंब आहेत किंवा एक 4-5 जणांच्या अशा बऱ्याच टोळ्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत. अहिल्यानगर शहरात देखील अशा काही टोळ्या सक्रिय आहेत असं बोललं जाते. आपण या उद्देशाने काही तपास यंत्रणा करणार आहोत? नाही, अहिल्यानगर शहरामध्ये आम्ही मागे एक ड्राईव्ह, कोतवाली पोलीस स्टेशन एक ड्राईव्ह राबवलेला की जे माहितगार आरोपी म्हणजे ज्यांची पूर्वी काही इतिहास आहे गुन्ह्याचा, अशा आरोपीचा आपण त्यांना प्रत्यक्ष प्रभारी अधिकारी बोलून त्यांचं इंटरोगेशन फॉर्म, म्हणजे सध्या ते काय करत आहेत, कुठे आहेत, ते ऍक्टिव्ह आहेत का, असं हे आपल्याला त्यांच्यावरती आपला कंटिन्यूस वॉच चालू आहे.